नांदगाव पेठेतील असलेल्या श्री गोविंद प्रभू तीर्थस्थळांचा विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. श्री गोविंद प्रभू यांच्या चरणांकितस्थळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देश विदेशातून येत असतात. तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी आता भाविक भक्तांकडून मागणी केल्या जात आहे. नांदगाव पेठ येथील असलेल्या श्री गोविंद तीर्थक्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. श्री गोविंद प्रभू महाराज हे श्री गोविंद तीर्थस्थान हे 800 वर्षापासूनचं इथे सारडाच्या वाड्यात होतं. 2020 पासून आम्ही याचा विकास तीर्थाचा विकास करून राहिलो. त्याप्रमाणे इथं 65 लाखाची जागा घेऊन 2000 स्क्वेअर फूट बांधकाम झालं आहे. जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र क दर्जाचे 10 लाख रुपये प्राप्त असून एक 600 स्क्वेअर फूटचा हॉल बांधून देण्यात आला आहे. तसेच इथं भक्तांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास यासाठी सोयी ह्या शासनाने उपलब्ध करून द्याव्या आणि रिद्धपूर आराखड्यामध्ये ह्या नांदगाव पेठचा विकास व्हावा म्हणून याचा समाविष्ट करण्यात यावा. मानवभाव पंथाच्या दृष्टीने हे महत्त्वाची मागणी आहे आणि इथं सर्व प्रकारच्या सोयी शासनाने उपलब्ध करून ही आमची ट्रस्टच्या वतीने विनंती आहे. नांदगाव पेठ हे गोविंद प्रभूंचे 850 वर्षापूर्वीचे स्थान आहे आणि पुरातन स्थान असून भगवान श्री चक्रधर स्वामीचे गुरु असणारे श्री गोविंद प्रभू हे इथे 3 दिवस वास्तव्याला होते आणि त्यानंतर पुन्हा आणखीन 2 दिवस रिटर्नचा त्यांचा प्रवास झालेला आहे. त्यामुळं याला पौराणिक व आध्यात्मिक असे महत्वाचं स्थान प्राप्त झालं आणि भारतातून प्रत्येक प्रांतातून या ठिकाणी या स्थानाला दर्शना देण्याकरता बरे भाविक भक्त मंडळी येतात आणि या स्थानाचा विकास व्हावा गोविंद प्रभू आराखड्यामध्ये समाविष्ट करून इथे सोयी म्हणजे भक्त निवासाची त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व बाकी सर्व सोयी उपलब्ध व्हावी या हेतूने आमची बरेच दिवसापासून मागणी होती. 2021 ला क दर्जा प्राप्त झाला. त्यानंतरही आम्ही ब दर्जाच्या प्रयत्नात आतापर्यंत प्रपोजल आम्ही जिल्हा परिषदला सादर करण्यात आले. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळालेली नाही. भविष्यात ही मदत जर उपलब्ध झाली तर पंथीयाच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून नांदगावचं स्थान हे म्हणजे दिवसेंदिवस प्रगतीपथावर येईल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि यासाठी सर्व या परिसरातील भाविक भक्तांनी लक्ष द्यावे आणि या विकासाचा आराखड्यामध्ये नोंद व्हावी समाविष्ट व्हावी याकरता आमचा प्रयत्न राहील. 850 वर्षापूर्वीचे महानुभाव पंथाचे स्थान आहे आणि ह्या स्थानाला इसवी सन 1921 मध्ये क वर्ग मिळाला आणि त्यानंतर ब वर्ग करता आज पावे तो पाठपुरावा सुरू आहे. परंतु अजूनही ब वर्ग मिळाला नाही आणि ब वर्ग मिळाल्यास या गावाला अधिक महत्त्व होईल आणि विकासाच्या दृष्टीने फायदा होईल. तसेच येथे भारतातील परप्रांतातून अनेक लोक येतात त्यांच्या निवासस्थानाकरता व राहण्याच्या दृष्टीने येथे बांधकामास बराच वाव आहे. येथे 9000 फूट 8000 फूट स्क्वेअर फूट जागा घेतलेली असून त्याच्यापैकी फक्त 2,500 ते 3,000 फुटाचं बांधकाम झालं. बाकी जागा शिल्लक आहे. त्या दृष्टीने येथे जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी गावकऱ्यांची व आमची सुद्धा मागणी आहे. ती पूर्ण करण्यात यावी आणि रिद्धपूर तीर्थस्थान ट्रस्ट यांच्या धर्तीवर आमचे नांदगाव पेठ विकास आराखडा हा स्वतंत्र करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.